हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तरी सगळे मस्त असणार. आणि आमच्या इकडे वातावरण एवढं असं एकदम काय बोलतात थंड थंड झालं आहे ना. आमच्याकडे ऊन पडलाच नाही, कारण कुठंतरी पाऊस पडला असेल काय माहीत नाही, पण एवढं मस्त वातावरण झालं आहे ना. आणि अशा वातावरणामध्ये मस्त यांनी रेसिपी बनवायला घेतली, पिझ्झा बनवायला घेतला आहे. तर सगळं सामान तर त्यांनी आणलेलं आहे. तर आज माझी सुट्टी आहे, मी काय बनवणार नाही. आज मी बनवणार आहे, कारण यांना काहीतरी काय डोक्यात आला काय माहिती. का मस्त वातावरण झालं आहे, आपण पिझ्झा बनवू ना, मस्तपैकी खाऊ. आव कुक काय मित्रांनो, आज मी शेफ आहे. आज मी पिझ्झा बनवतोय. काय बनवायला घेतलं तुम्ही? आज मी डिलिशियस व्हेजिटेरियन, आज गुरुवार तर व्हेजिटेरियन पिझ्झा बनणार आहे guys. तर गेट रेडी टू विथ मी. मला तुला पण पाहिजे, तुला पण पिझ्झा घेऊन वरती जायचा. अंधार अंधार पडेल पण एवढ्याला. बघू ना जवळ. गाईज आपण आता बघूया पिझ्झा. पटापट रेसिपी तुम्हाला दाखवते यांची, आणि बाहेरचं वातावरण पण दाखवते कसं झालं आहे. तर आता तुम्ही ब्लॉग पुढे बघत राहा. सो गाईज, वातावरण तुम्ही बघू शकतात, एकदम कोजी कोजी झालेलं आहे. एकदम असं पाऊस पडेल असं झालेलं आहे. तर आपण आता पिझ्झा बघूया कसं झालं आहे, त्याच्यानंतर आपण बोलूया. बाहेरचं पण वातावरण एकदम बघू शकतो, एकदम नॉर्मल झालेलं आहे. आणि इकडचं पण वातावरण बघू शकतात, वातावरण इकडचं बघू शकतात कसं झालं आहे. एकदम असा पाऊस पडेल असं वाटतं आहे. तर आता आपण पिझ्झाची रेसिपी बघूया. झालं का हो? सॉस बनवण्याची रेसिपी चालू आहे guys. कसला सॉस? होममेड पिझ्झा पास्ता सॉस. पिझ्झा सॉस बनवत आहे. मग आता मी कशी दाखवायच. तर आता यांनी ते पिझ्झा सॉस बनवायला घेतलं आहे, तर त्याची रेसिपी काय एवढी नॉर्मल आहे. तर ते त्यांना त्यांचं बनवते, तर मी रेसिपी ते दाखवणार नाही. तर बनवू द्या त्यांना. त्याच्यानंतर आपण पिझ्झा बनवताना मी तुम्हाला दाखवते का ते कसं बनवतात, कसं नाही बनवतात, आणि कसं लागतं हे पण दाखवते. तर आता आजचं वातावरण असं झालं आहे ना की एकदम घरात एकदम थंड वातावरण झालं. आज एसी लावायची काही गरज लागलीच नाही मला ना. आज माझा अख्खा दिवस असं फ्रीज गेलेला आहे. आज काही जास्त कामं पण नाही, काय नाही, एकदम मस्त गेलेलं आहे. मस्त बसून बिसून हसून मजेत आज मी. आणि आमच्या झाडावरती आज आंबे पण एवढे आईंनी काढले आहेत, मग ते पण मी ब्लॉग घेतला नाही, पण एवढे मस्त मोठे मोठे आंबे आले आहेत ना. आता त्यांना पिकवणार, मग तुम्हाला मी दाखवेल आमचे आंबे किती भारी आहेत. आणि मस्तपैकी पप्पानी जांभळं पण आणले आहेत माझ्यासाठी, कारण मी जांभळं जाम खाते आणि मला सगळ्या गोष्टी अशा गावाकडच्या खूप आवडतात. तर त्यांनी ते पण आणलं आहेत, तर ते पण मी नाही खाल्ले. दुपारी तर आज मी झोपलीच नाही, एकदम फ्री गेलेला आहे माझा दिवस. मस्त जांभळं खाल्ली, आंबे काढताना बघत होती, मस्त बाहेर फिरले मस्त वाटला. तर आता आपण पुढे पिझ्झा कसं बनतो ते सांगते, आणि वरती जाऊन जमेल तर जाऊ, नाही तर नाही, कारण की आता अंधार पडायला आला आहे. 7 वाजल्यात. अंधार पडलं होती, काहीच वरचा व्ह्यू दिसणार नाही. दुपारी व्ह्यू जाम भारी येतो, एकदम मस्त असतो. तर आपण दुपारी जाऊया. काय हो, झाला हो तुमचा पिझ्झा? चालू आहे. येऊ. चला आता आपण बघूया. काहीच पसारा बघू शकतात किती खतरनाक घातलेला आहे. बाई माझा नाही. मग कोणाचा पसारा आहे? हा माझा नाहीये, जो मी पसारा काढलेला तो मी ठेवला. मग कोणी केलेला एवढा पसारा? ते जेवणाचं आहे तुमचं, ते आय डोंट नो. ते मी नाही बनवलं जेवण. ते जेवण ज्याने बनवलं त्याचा पसारा आहे, तो माझा पसारा नाही. सो दिस इज नॉट माइन. राहू दे ते. सो दिस इज. मग आता तुम्ही काय करायला घेतलं? पिझ्झा सॉस बनवताय? सॉस इज रेडी गाइस. वाव, अरे कलर तर सेम दिसतो यार. कलर तो स्मेल पण सेम येईल बघ. हां, तुम्ही काय रेसिपी यूट्यूबवर बघितली का? बाई कुक आहे मी, मला सगळं येतं. रेसिपी यूट्यूब बघायची काय करायचं. कामावरून बघितले, मला काही येत नाही. कामावरून आलेत बिचारे, तसेच लागलेत पिझ्झा बनव. तुम्ही कामावरती का पिझ्झा रेसिपी बघत बसलेले का? नाही येता बघत होतं गाडीवर बस. आता घेतलं सॉस बनवून. चाकून बघा. असा कोण चाकतो यार? चमचा त्याच्यातच परत टाकतील. ई सो मच डिस्गस्टिंग. तोच चमचा तोंडाला, तोच चमचा काय टोपात का? जाऊ दे, तुम्हालाच खायचं आहे ना. काय हो, तुम्हाला म्हणजे मी खाईल, तुम्ही खाईल फक्त ना. आपल्याला खायचं आहे.
मस्तपैकी झालेला वास तर एकदम भारी येतोय. आता त्याच्यात काय टाकणार? झाला आता. मेवनीज. मेवनीज डायरेक्ट यायला लावेल. तुमची मेवनी नाही टाकणार त्याच्यामध्ये? मेवनी नाही टाकणार, एकच मेवनी आहे. सॉरी, बरेच मेवणी. बरेच आहेत. प्रजू, ईशा, किंजल, वैदू, कल्याणी. सॉस रेडी झालेला आहे. अशा भरपूर मेवनीज आहेत तुम्हाला. काय सॉस इज रेडी. मस्त आहे. त्याला तर वाटीत करून फ्रीजमध्ये ठेवा थोड्या वेळासाठी. काय हो, म्हणजे तो जाड होईल अजून. जाड तर होईल अजून. बस झाला. शिजू द्या. शिजला तो. टाइम कुठे? मस्त केलाय बघा. कशाला पॅन? गाईस खतरनाकवाला पिझ्झा बनवलेला आहे. शिमला मिरची असे 4च का टाकले? कंजूस पण का केला? नाही आहेत नाही काय. मग अजून टाका. आणि अशा लांब लांब का टाकल्यात? तसे चांगले दिसतात. नाही चांगलं दिसणं नाही हो, दिसतात. चांगलं खायला पण वाटलं पाहिजे ना. खाऊन तर बघ तू आधी. खाऊन बघ ते. आता त्याच्यावरती ना बस काय पक्का हे टाका मोझरेला चीज. ओके. सब डालतो मी. किती कष्ट बनवायला घेतलेत फक्त. काही म्हणजे साधं काम नाही. नाही किती कष्ट करत घेतलेत माझ्यासाठी. म्हणजे मी फक्त बोला वा वा व्हेरी नाईस, किती छान बनवलं. याच्यासाठी एवढे कष्ट ना. सब सच्चाई आपका चिट्टा पिट्टा मालूम आहे मेरे को. आता याच्यामध्ये काय टाकणार? मला काहीतरी कमतरता वाटते हो. सगळं टाकतोय गाईस. ते कुठे गेली ती चटणी? ठीक आहे. हां, हे बघा ही वाली चटणी पहिला लावले. मग त्याच्यानंतर त्याने चिली फ्लेक्स टाकले. मग त्याच्यानंतर ऑरिगॅनो टाकलं. मग नंतर टॅमॅटो, कांदा, शिमला मिरची टाकलाय त्याच्यामध्ये. मग आता शिमला मिरची, टॅमॅटो, कांदा टाकलाय. त्याच्यानंतर हा मेयोनीज टाकेल. आणि डॉट्स द्यायचे बघ. हां काय करायला घेतलं? हे काय टाकायला घेतलंय असं डॉट डॉट का? मस्त दाखवतो ना भाई. युनिक कुठंतरी बघितलं वाटतं. बघा टाइमपास केलाय वाटतं तुम्ही. काही ना टाइमपास केला मी. मस्त दिसतोय. त्याच्यामुळे चिकनची पीस टाकायला पाहिजे होते हो. फ्रीजमध्ये आहे का? नाही ना चिकन. वेज आज गुरुवार आहे. आज कुठं चिकन खाते? ए भाई मेरे को सब चलता है. हा मग आता पूर्ण झाले होते. आपण बघूया त्याच्यानंतर काय टाकणार आहे. चीजची बारिश. चीजची बारिश झाल्यावरती मला आवाज द्या, मग मी व्हिडिओमध्ये घेते. ओके ओके बस. गाईस फायनली खतरनाकवाला पिझ्झा झालेला आहे. बघू दाखव. भात तर काढा. वा आता यो मस्त मस्त दिसतोय. तर मस्त दिसतोय. आता हा जाणार बेक व्हायला. ओके. गॅस चालू केलाय. पहिले मी ठेवणार, त्याच्यानंतर गॅस चालू करणार. ओके. दिस इज द पिझ्झा बेकिंग स्टार्ट. आणि हा छोटा छोटा चीजचा जो पार्ट आहे सगळा मी इथं भरून देणार. मस्त. तिथेच एक शब्दासाठी एवढे कष्ट बोलते ना मी. तुम्ही चांगलं जेवण करता. छान आहेत तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मग एक शब्दासाठी एवढे कष्ट करायची गरज नव्हती. पण ठीक आहे मी खाईल. मस्त वाटतंय. मस्त वाटणार का की मी बनवणार काही. थँक्यू. मस्त. आणि फ्राईज पण तळा. ओके. फ्राईज पण तळतो गाईस. छान आहे. कुठे गेलो? काय झाकण? झाकण इथे असतं. इथे इथे झाकण तो याच्यामध्ये याच्यामध्ये आहे. हो. हां चला आता आपण बेक झाल्यावरती बघूया. ओके. गॅस चालू करा. ठीक आहे मी जाऊ. येस. मला एवढा आराम आहे आज, कारण माझे मास्टर शेफ नाश्ता बनवतात माझ्यासाठी मस्तपैकी. आणि मी मस्त आज मला सुट्टी आहे, कारण की आज कुछ काम नहीं, मेरे को आज कुछ किसने काम नहीं दिया, क्योंकि मेरी थोड़ी सी तबीयत ख़राब आहे. खराब म्हणजे माझ्या मूडवर आहे. मी कधी जास्त काम करूशी वाटलं जास्त करते, थोडंसं वाटलं तर थोडा करते. असं इथं कामाचा दबावच नाही, मग मी माझी मस्त करते. तर आता माझे आज केस धुतल्यात. 2 दिवसात लगे ऑइली होतात. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. माझ्या घरी व्हायची तर मी समजायची का रोडवरती घर आहे तर धूळ येते. इथं तर एवढा मोठं गार्डन बिडं तरी पण अशीच केस होतं. तर धूळ कुठून येते
धुळीमुळं होतो ना. मग ते इथे तर धुळत नाही तरी पण केस एवढे ऑइली होतं. का होतंय काय समजत नाही. आज केस धुतले ते एवढे भारी दिसतात, 2 दिवसात परत केस रफ. माझ्या नवऱ्याने बघा किती मेहनत केले. खतरनाक हा, खतरनाक एकदम. व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. यो शब्द ऐकायचा होता ना. थँक्यू सो मच. गुड जॉब. रील बघितली कशी मी टाकले मेरे इतने सारे नाम. छान बनवलाय, छान एकदम. तर गाईस मी बनवणारी तर गाईस डिश रेडी आहे. तर आता धनश्री चाकून बघेल, मग सांगेल ती कसं झालंय. तर घ्या मॅडम तुमची डिश. तर चाकून बघा तुम्ही. इतना सेवा क्यों कर रहे हो आप मेरा? कुछ चाहिए क्या आपको? काय नाही बाई, सिर्फ शब्द सुनने क्या मेरे? मग काय. थँक्यू सो तेरी मच. खुशी में मेरी खुशी है, ले लो खाओ. नाही, छान आहे, छान आहे, मस्त. आता मी खाऊन बघते, मग तुम्हाला मी दाखवते. ओके. धनश्री आता खाऊन बघते. स्टार्ट. खतरनाक दिसतंय एकदम. फ्राईज पण तुम्ही केलं? बाई फ्राईज रेडीमेड आहेत, फक्त तळायची मेहनत घेतली मी. खाते चिली फ्लेक्स टाकू? सगळ्यात टाक. ऑरिगॅनो. बस 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 भाई, ऑलरेडी मी टाकलं त्याच्यात भरपूर. पण मला आवडतो ऑरिगॅनो. चिली फ्लेक्स जास्त नाही टाकायला ना. टाकलं तुम्ही? हो टाकलं ऑलरेडी. मेरे को पिझ्झा खाने का था. याच्यामध्ये चिकनचा पीस असतं तर अजून बरं लागलं असतं ना. पण आज व्हेजिटेरियन, उद्या चिकन. अरे मैं कितने बार बोलू, मेरा उपास नहीं है. तर माझा तर आहे ना. ओ माय गॉड, क्रंची. कसा झालाय हा? खतरनाक लागतोय. चांगला हवाय. घरी बनवलाय आई. टाकू का ते रेस्टॉरंट टाकू का? कॅफे बी खोलू का मी? सेम लागतोय म्हणजे सेम तसं बाहेर जसं बनवत तसंच असतं. एकदम भारी आणि एकदम असं इकडचं असं क्रंच आहे, क्रिस्पी आणि वरची सॉफ्ट आहे. एकदम सोपी आहे ना डिश. गाईस आता आम्ही डिश वगैरे बनवली. हा ही बघ कशी कोमा कोम करते, नुसती खावायला बसले. ये ये ब्लॉग बनवते आम्ही. अजून एक डोकरी आलेली आहे. गाईज याच्यामध्ये तुम्ही रेसिपी सगळं काय केलं म्हणजे? मी रेसिपी सांगतो तुम्हाला. काही सोपी रेसिपी आहे, काय नाही. बेस रेडीमेड भेटतो आणि व्हेजिटेबल्स तर काय जास्त नाही. शिमला मिरची, ऑनियन, कॉर्न असतील तर कॉर्न टाकू शकतात. आणि जर काय चीज तर तो पण रेडीमेडच भेटेल. सगळं मोस्ट ऑफ द रेडीमेडच आहे. सॉस फक्त मी पिझ्झा सॉस घरी बनवलाय, मेयोनीज रेडीमेड आणलाय. आणि बनवण्याची रेसिपी एकदम इझी आहे. घ्यायचा बेस, टाकायचं, सगळं सेट करायचं. आणि जर ओव्हन नसेल तुमच्याकडे तर गॅसवर मीडियम फ्लेमवर त्याला तव्यावरती तव्याच्या याच्यावर नाही ठेवायचं, तळावर. त्याला कशावर तरी सेट करा आणि मग थोडा बेक होऊ द्या. 15 मिनिटं 10 मिनिटं बेक होऊ द्या आणि मग काढा आणि तुकडे करा आणि खा गाईज. मस्त लागतं एकदम. बघ कैसा आहे. खरंच मस्त, खरंच मस्त. काहीच मेहनत सक्सेसफुल आहे माझी. तुम्ही बघा माझी दाढी बघ कशी टोक निघते. मी पण खाणार आहे काय आता, बघूया आपण खाऊन कसं झालंय. एक पंढरी आले, दुसरी पंढरी इथं. आणि आमची सगळ्यात मोठी मेन उद्या माझी पालखी उचला रे. नाही, उद्या नवीन पट्टा निघणार आहे. पट्टा ऑन बॅक. हा, कारण उद्या 10वीचा रिझल्ट आहे. पट्टा ऑन बॅक. आता 10वीचा रिझल्ट आहे आणि भाऊंचा आता काय दिवा लागला ते बघायला लागेल उद्या 11 वाजता. जर उद्या जी 5 झाला आम्हाला काय तर पार्टी. मला 20 रुपयाचे मंचुरियन आणून द्या बस. आपण संध्याकाळी जाऊ. एक काम करू आपण ना, संध्याकाळी उद्या बाहेर जाऊ कुठेतरी. जर याचा रिझल्ट चांगला लागला तर. हा तर आता एवढ्या लोकांनी कुठे एकटी पार्टी देतील? अरे देव ना, आपण सगळी जाऊ ना मस्त. आपण चौकापात जरा. मग काय वाटतंय? काय वाटतंय? 5,70 असेल नियोजन बस. 70? अरे भाई जेव्हा पेपर चालू होतं सकाळच्या मी चहा पिवत जातो टपरीवर. पेपरच्या दिवशी
खतरनाक. बघू मग आता काय बाई होतं. माझी रेसिपी एवढी भारी झाली अख्खा ट्रे खाली गेला पोरावी. खरंच मस्त आलं मला कसं चांगलं आलं ना. बाई घरात बनवला येतो. खरंच चांगलं आलं. कुक आहे बाई. सकाळपासून तर हालत खराब होते, मी जेवली पण नाही. गोळ्या खाऊन आता बरं वाटतोय. आता यांनी बनवलं मस्त लागते. पोरावी पक्की घेतले घाण घाण. आम्ही बनवतो तो चांगला लागतो ना ब्रेड वाला. एकदम बेस्ट बाई. मी खूप थोडं सामान आणायला लागतो. सामान जाम लागतं पण हा चिरीमध्ये सामान जाम लागतं. कोण तुझ्या मम्मीला पण दिलता काय? जास्त सॉस पण आणायला लागत. लिमिटेड टाकायचा. मी बनवतो कसा मस्त बनतो काय. आम्ही एवढंशे सॉस टाकतो आणि एवढी ओके आहे भाजी ना. टाकतो. कोणला पण नाही जमत बाई. शेप शेप असतो. ओजी असतं काय असतं. ओरिजिनल असतं. पहिला मग कसं म्हणजे ही बघ नाचायला लागली बघ. कैसन बा. अजून 2 पोरा वाढलेली आहे काहीच. हे बघ ही याकांचा डान्स आहे. बघ ना तू लेट झालीस. तुम्ही यायचं ना मग तू पहिला लेट पटकन. झालीस लेट. पण आता बिस्किटा खायला लावल्या. मग आता तुम्हाला कसा उद्या या. उद्या मग आता उद्या बनवून परत. हर्षू कळला ना तुला कळला. छपरी डान्स करते तू. उद्या चालले संन्या. उद्या जितचा संन्यास साखरपुऱ्यान तो संन्यासी होणार आहे. साखरपुडा जायचंय ना आपल्याला लवकर. मग काय. 2 दिवस अगोदर जाऊ ना लवकर. उद्याच्याला सगळी चालले. उद्या कोण कोण चालत. माझी मम्मी, तुझी मम्मी. हा मम्मी सॅटर्डेला येईल. मम्मी सॅटर्डेला येईन. मम्मी उद्या येणार आहे. तुझी मम्मी चालले. बघू थांब नाही ना सुट्टी. आणि तुम्हाला सुट्टीत नाही ना हो. अरे इकडे जे ना बाई केवला. मग बाई स्टार्ट होता. जे तशी हातान पकड. जी ताम जरा पेटून तर दे. हॅपी बर्थडे टू यू. बार दिन ये आए. बार दिन ये आए. तुम जियो हजारों साल. ये मेरी आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. जीत. हॅपी बर्थडे टू यू. जीत. हॅपी बर्थडे टू. अरे जा तू भी. जा रे मुलगा. अरे जा जे वेगळं. हॅपी बर्थडे टू यू. आपको कैसा लग रहा है 16 साल के बाद? अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है मतलब ठीक ठाक. म्हणजे कसं वाटतं मोठावाला बारीकवाला? मोठा होलो बारीक पण. जवानी में पदार्पण कर रहा है. जवानी में पदार्पण कर रहा है. पदार्पण कर रहा है. नाही मग जवानी की सुरुवात हो रही है. अभी 16 साल का हो गया ना. अभी जवानी आ गया. काहीच बड्डेला या अजून 12 नाही वाजलं. 12 नाही वाजलं मला लवकर बड्डेला आहे. हां पेपर खावाला. जेवायला तरी डायरेक्ट जेवायला. चल पार्टी. चल दाखवा. चल लागला चल तुम्ही जा दादा. चल ना कवा लगेच चल जाऊ. चल जरा हो तू खायला का जे मला दे मग. तू जातो बोल. आणि तू पार्टी दिसेल तर आम्ही गावा पण खावा. लगेच ना देखा शेंगदाणा का.
ते शिवाय आमचा बॉस नाही ब्लॉग बघत माझे, टेन्शन नको घेऊ तू. माझे बॉस नाही बघत, माझे कलिग्स बघतात. मग त्यांनी जर कलिग्स बघतात ते नाही दाखवत एवढा काय. त्यांनी सांगितलं तर पोरावी घाण मध्ये वरी गेले खोलीला. बच्चावाडी खाऊन दे जा आता. किती हर्ट झालं त्या उद्या गोष्टीचा. उद्या तुला द्यायचे, उद्या आता उद्या बनवून परत दे. अजून ठेवले चटणी बना के राखा, टेन्शन मतले. कसं ठेवलं वाटीत काढून ठेवले. फ्रीज मध्येच राहील. चांगला आहे का बिस्कुट? बाई नवीन फ्लेवर आहे आपल्याकडे बिस्कुटचा. चिप्पी. गाईस हे सगळी गँग इथंच असते. युपी कारण बाहेर कसं वातावरण आहे ते सांगा ना इकडं. लावा फुटले बाहेर. लावा फुटले बोलतो बाहेर. लावा. वोल्केनो फुटले. Oh वोल्केनो. my God, बोल. Guys, cut. काय म्हटले काय बोलले? संध्याकाळी हवा सुटलेली. आमचं आंब पडलं. परलं का? मग अरे आणि यार, फुललं तर कर रे मी वाजता जाऊन. शाबास. यांनी काढली. हा, पण मग असं जिल्ह्याच्या बोलले असं बोलले ना की एक घ्या कच्चा आंबा. ये मग कच्च्या तिघं आंब्याचं काय चौघ करायचं? जण. मी वरती 12 महिने फाटले. अरे वरती असं नव्हतं, असं नव्हतं. त्या वरती म्हणजे मुंगल्या लाल मुंगल्या त्या. आता मागे लागते त्या. हा, मग तिथे आंबे जाम असतं. आंबे आले. जिल्ह्याच्या बाराचं. जिल्हा कोण आहे मी? मग आंबे जाम आल्यात पण आंबे पडले ना पण. लागले आहे. तिथे परवा काढायला लागतं त्याला. ते बघ तुझ्या तोंडाला बघ कशी लस लागले. काहीच आंबा खाऊन इबा, लस्सी. इबा, इबा. या इबा. या. बघ ना. असते असते ह पाणी ह आपल्याकडे पाणी ह. गाईज आम्हाला हे सगळे टाइमपास आहेत. आमचा टाइमपास होतोय. सगळे आले होते. यांना पण माहिती आहे इथं सगळ्या थंड वातावरण आहे बाहेर जरा. गाईज मागे काय बोलते? काय आहे? गाईज बोलते मागे काय आहे? मागं काय म्हणजे ए लागल तिथं कैची बाबा कैची माझ्या वर नावाचा टाकू. बॉम्ब फुटला ना. तिच्या कैचीने डोका फुटला. हा मला लाभ करू दे. तर पोराव पोराव ऐका ऐका पोराव ऐका. काय नाही इकडे इकडे जरा इकडे जमाया, इकडे जमाया जरा. या इकडे जरा सरका असा. गाईच या सगळ्यांनी, सगळ्यांनी फ्रेम मध्ये या, फ्रेम मध्ये या, फ्रेम मध्ये या काहीच या. तर पोराव म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्या महिला मंडळी आणि पुरुष मंडळांना सगळीच नाहीत, म्हणजे आमची थोरकी चिल्ली पिल्ली गँग आहे आमची. तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला मजा आली असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका चॅनलला. सगळे शिकलेत आपलं. सगळ्यांना शिकवत लागले आणि पाहिजे. मामाची बघी जाता ब्लॉग. मग बाई यांना पण Hi आता guys. ब्लॉग Hi शिकवतो, guys. चॅनल खोलून देता. फुल गँग बँग करायला लागेल हाय आपल्याला. गाईस, तर आता आम्ही आहोत मामाकडे. मी आहे डिप्रेशन मध्ये. तर मित्रांनो हे वेगळ्या टेन्शन मध्ये. उद्या रिझल्ट लागल्यावर अजून एक ब्लॉग येणार आहे. तर हे उद्याच्या रिझल्टचा ब्लॉग घेऊया आपण. तू घे. तू घे ना. लॅपटॉप इथं बघायला या रिझल्ट तो बघ ना. बघू थांबा यांचं उद्या कसं चिट्टा पिट्टा खोलते. आम्ही दोघीच बसतो, सगळं खोलू, किती काय होतं बघू दे. पहिले जेवण 12 वाजता. पहिले जेवण पहिले जेवण देऊन बोलतो 12 वाजता, नंतर उपास फिरवायला लागला तर. म्हणजे त्यांनी ते सध्या आता शुअर नाही. नक्की. संध्याकाळी अख्खी हवा आलती, सगळ्यांना थंडी वाजत होती. कोणला थंडी वाजत, मला तर गरम वाफ येत होती अख्खी तोंडाला. पाऊस पडण्यासारखा झाला होता ना. हो, पण पडला कसं नाही. हो, असं तुमचं सगळ्यांचा क पण माहिती. पडला नाही पाऊस. कारण तो घालतो आमच्या उद्या लांबचा आंबा पडला. ओ माय गॉड, अ शिट मॅन. डॅम. तो मोठा आमचा आंबा हा त्याचा आंबा त्याचं पाहिजे. दोनच चालतं, एक पडला, एक दिला. तर मित्रांनो ब्लॉग आता आपण इथं संपूया, कारण की आपल्याला आता जेवायला जायचंय. तर ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्की शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं करा. आणि आमच्या गँगला लाईक करा. गँगचं नाव काय आपले? काली मेरी गँग.
काली मिरी गँग वा राहू दे आता तोच राहू चिल्लर पार्टी हा बच्चीला पाठवू. चिल्लर पार्टी ती काली मिरी gang. खतरनाक आहे, ऐकणार नाही सगळे बोलायला. तर मित्रांनो भेटूया लवकरच दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर उद्याच्या vlog मध्ये भेटूया. उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटतो. चला बाय करा बाय करा उद्या सगळ्यांनी. बटन फुटणार आहे तर गाईस बाय बाय करा बाय बाय तेल लावून. बाय 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 करा बाय करा. बाय